महाराणा एजन्सीकडून सिद्धार्थ उद्यान, स्वामी विवेकानंद उद्यान आणि बॉटनिकल गार्डन येथे मिनी ट्रेनचे संचालन तातडीने काढून घेण्यासह कंत्राटी कर्मचारी पुरवण्याच्या कामात जादा अदा झालेल्या सुमारे 20 कोटी रुपयाच्या रकमेची वसुली करण्याचे आदेश महापालिका स्थायी समितीचे सभापती अनिल मक्रिया यांनी 6 जुलैच्या बैठकीत दिले होते। या आदेशाला 20 दिवस उलटूनही तिन्ही उद्यानातील मिनी ट्रेन आजही एजन्सीकडून सुरू आहेत। याविषयी महानगरपालिका आयुक्त अमोल येडगे यांनी 15 दिवसात कायदेशीर वसुली प्रक्रिया सुरू करण्याची ग्वाही दिली होती। याबाबत अद्याप कोणतीही ठोस हालचाल दिसून आली नाही। यामुळे स्थायी समितीच्या निर्णयाची अंमलबजावणी अद्याप झाली नसल्याचं चित्र दिसून येत आहे। मागील स्थायी समितीच्या सभेत महाराणा एजन्सीला कंत्राटी कर्मचारी पुरवण्याच्या कामात जादा अदा झालेल्या रकमेचा आणि एजन्सीकडे सुरू असलेल्या महानगरपालिकेच्या विविध कामांचा मुद्दा ऐरणीवर आला होता। यावेळी कंत्राटी कर्मचारी पुरवण्याच्या कामात महाराणा एजन्सीला महानगरपालिकेकडून सुमारे 20 कोटी रुपये जादा अदा झाल्याचा मुद्दा उपस्थित केला गेलाय। 3 खासगी एजन्सीपैकी 2 एजन्सींनी जादा मिळालेली रक्कम परत केली, मात्र महाराणा एजन्सीने नोटिसा देऊनही अद्यापर्यंत एकही रुपया जमा केला नसल्याचं त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिलं होतं। या चर्चेनंतर सभापती अनिल मक्रे यांनी एजन्सीकडून सिद्धार्थ उद्यान, स्वामी विवेकानंद उद्यान आणि बॉटनिकल गार्डन येथील मिनी ट्रेनचे संचालन तातडीने काढून घेण्याचे आदेश दिले होते। ही सेवा महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांमार्फत अथवा अन्य सक्षम संस्थेमार्फत सुरू ठेवण्याबरोबरच महाराणा एजन्सीकडे असलेली इतर कामेही थांबवण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले होते। जादा अदा झालेल्या रकमेची अंतिम पडताळणी करून 15 दिवसात कायदेशीर वसुली प्रक्रिया केली जाईल, अशी ग्वाही आयुक्त अमोल येडगे यांनी सभागृहात दिली होती। मात्र त्यानंतरही मिनी ट्रेनचे संचालन पूर्ववत महाराणा एजन्सीकडून सुरू असून 15 दिवसात वसुली प्रक्रिया सुरू करण्याची ग्वाहीही अद्याप प्रत्यक्षात उतरलेली नाही। वसुलीची प्रक्रिया नेमकी कोणत्या टप्प्यावर आहे याबाबतही प्रशासनाकडून कोणतीही माहिती समोर आली नाही। यामुळे स्थायी समितीच्या बैठकीत घेण्यात आलेल्या दोनही महत्त्वाच्या निर्णयांची अंमलबजावणी अद्याप कागदावरच असल्याचं दिसून येत आहे।